नमस्कार. नीट पेपर फुटी प्रकरणी हिंगोलीत विद्यार्थी आक्रमक. विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. हिंगोलीमध्ये आज विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. हिंगोली शहरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला आहे. या मोर्चामध्ये नीट परीक्षेसह विविध पदांच्या पदभरतीसाठी तयारी करणारे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. नीट परीक्षा पेपरफुटीसह राज्य शासनाने मृत घोषित केलेले स्टेनोपद कायम ठेवावे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे. विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले होते. सातत्यानं पेपर फुटीचे प्रकरण चालू आहेत. तुम्ही पाहिलं असेल की दिल्लीला जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला केलाय आणि त्या अनुषंगानं आणि या पेपर फुटीच्या विरोधात या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. भव्य असं आंदोलन या ठिकाणी झालं. आता जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर या प्रशासनाला जराशी लाज वाटायला पाहिजे. विद्यार्थी बाहेर बसलेले असताना कलेक्टर म्हणतात व्हीसी चालू आहे, हे आहे ते 15-20 मिनिटं आम्ही तिथे अर्धा तास जवळपास थांबलो. तुमचा माज उतरायला आम्हाला वेळ लागत नाही, पण आता आमच्यासोबत विद्यार्थी असल्यामुळं आणि विद्यार्थ्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करसाल या भीतीपोटी आम्ही शांत आहोत. नाही तर तुमचा माज शिवसैनिक निश्चितच उतरल्याशिवाय राहणार नाही. कलेक्टरला एवढा कशाचा माज आहे? खरं तर परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्य विद्यार्थी पूर्ण देश हळहळ करत आहे की त्या विद्यार्थ्यावर अमानुष लाठी हल्ला झालाय आणि तुम्ही हे कलेक्टर जे झाला ते गरीब कुटुंबातूनच होऊन झालेला आहे. आमचे काय 2 नंबरचे धंदे नाहीत की आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला आलोत म्हणून. आम्ही सातत्यानं सांगतो की प्रशासनाची भूमिका बजावली पाहिजे. कोणत्या एखाद्या सत्ताधाऱ्याच्या भूमिकेत प्रशासनानं राहू नये. सत्ता येत राहतात, जात राहतात. निश्चितच असे जर प्रकार चालू राहिले तर निश्चितच आम्हाला आमच्या पद्धतीनं आंदोलन करावं लागणार आहे आणि आम्ही काय गुन्ह्याला भिणारे नाहीत. आजचं आमचं जे आंदोलन होतं, आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून, आमचे कृती समिती विद्यार्थी पदवीधर यांनी मिळून आमचा हा जो आंदोलन करण्यात आलं, यामध्ये विशेष विषय असे होते की स्पर्धा परीक्षा देणारे MPSC देणारे जे काही विद्यार्थी होते, या परीक्षा जे की शासनाकडून त्यांनी GR काढला आहे की ते ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात. म्हणून आमचं म्हणणं आहे ते ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात. कशासाठी लागतात ऑनलाईन? तुम्हाला काय ऑनलाईन करून साध्य करायचे? अरे जे हुशार विद्यार्थी, अभ्यास विद्यार्थी, शेतकऱ्याचे लेकरं आहेत, इथं कष्टकऱ्यांचे लेकरं आहेत, ते इथं त्यांना एक टाईम खायची व्यवस्था नाही. काही काही विद्यार्थी आमच्याकडे असे आहेत की 2 टाईमचा मेसचे पैसे देऊ शकत नाहीत, म्हणून ते 1 टाईमचे मेसवर लावतात आणि ते अभ्यास करतात. अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या लेकराची. ते विद्यार्थी आज स्टेनोची तयारी करतात, ते विद्यार्थी आज MPSCची तयारी करतात, ते विद्यार्थी आज पोलीस भरतीची तयारी करतात, ते आज विद्यार्थी काही TETची भरती तयारी करतात, विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. स्टेनोचं पद पुनर्जीवित झालं पाहिजे. TET, नीट हे एक्झाम, अरे कुठं नीट करता येत नाही तुम्हाला. नीट परीक्षा सुद्धा नीट दिली नाही आणि तुम्ही आम्हाला शासनाचं हे दाखवता की आम्ही खूप व्यवस्थित काम करतो. मला प्रशासनाला, शासनाला सगळ्यांना विनंती करायची आहे की आज आम्ही या ठिकाणी सुरुवात केली आहे. हा आमची सुरुवात हिंगोलीपासून होईल तर शेवट मुंबईच्या मंत्रालयावरच होईल. हे आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी. आम्ही कायदा हातात न घेता कायद्याचा उपयोग करून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. पूर्ण मराठवाडाभर मी पिंजून काढणार आहे येणाऱ्या महिन्याभरात आणि नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमिशनर ऑफिसवर आम्ही मोर्चा राहील आमचा. त्यानंतर आम्ही तिथं नाही ऐकण्यात आल्या आमच्या मागण्यात आम्ही सरळ मंत्रालयावर आम्ही धाड टाकू सगळे हे मुद्दे घेऊन.